डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी निबंध. उडत्या पक्षाला ओळखणारी दृष्टी आणि मनातील अवकाश गवसणारी महत्वाकांक्षा या गुणांनी युक्त असलेले डॉक्टर अब्दुल फकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम हे भारतरत्न मिसाईलमॅन आणि तरुणांचे प्रेरणास्थान होते. त्यांचे जीवन म्हणजे कष्टाच्या मातीतून उगवलेले विज्ञान दृश्य होय. कलाम सरांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूतील रामेश्वर येथे एका गरीब मुस्लिम कुटुंबात झाला. लहानपणी ते कागदाच्या गोण्या विकून आपल्या कुटुंबाला मदत करत, पण त्यांच्या डोक्यात होती आकाशातील ताऱ्यापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न. अडचणीचा दगड पायरीवर पाऊल बनणे हे कलेचे कौशल्य त्यांनी लहानपणी शिकले. त्यांचे वडील जैनुलाब्दीन हे साधेपणाचे स्वर्ण होते. त्यांनीच कलाम सरांमध्ये सचोटीचा पाया घातला. ज्ञान हाच खरा धनवान हे तत्व मनात बाळगून त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी व विज्ञान तंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांची बुद्धिमत्ता झगमगणाऱ्या दिव्याप्रमाणे प्रकाशत होती. अध्यवसाय हेच त्यांचे शस्त्र होते. DEI दिल्ली येथील साक्षात्कारात जागा नसतानाही त्यांनी हिमतीने पर्वत दाखवले आणि नोकरी मिळवली. DRDO आणि इस्रोमध्ये काम करताना त्यांनी भारताला अंतराळातील सामर्थ्य दिले. अग्नी आणि पृथ्वी क्षेत्रपणे भारताच्या सुरक्षेचा लोखंडी कवच. पोखरण 1998 अणुचाचणीत निर्णायक भूमिका. जगाला भारताची वैज्ञानिक शक्ती दाखवली. मिसाईलमॅन ही पदवी मिळवली. कलामऐवजी तंत्रज्ञानाने लिहिलेली कविता. 2002 ते 2007 या काळात ते भारताचे सर्वप्रिय राष्ट्रपती झाले. त्यांच्या व्यक्तिमत्वात होता साधेपणाचा मुकुट. राष्ट्रपती भवनातील महाकाय वृक्ष त्यांनी सामान्य माणसांसाठी खुला ठेवला. राष्ट्राध्यक्ष म्हणून देशाचा पहिला नागरिक आहे ही त्यांची भूमिका हृदयाला हलके करणारी होती. ती राष्ट्रपतीपद संपल्यावरही त्यांनी शिक्षणाचा दिवा पेटवून ठेवला. विद्यार्थ्यांशी संवाद हा त्यांचा आवडता कार्यक्रम. उद्याचे बीज पेरणारा शेतकरी. प्रसिद्ध पुस्तके. अग्निपंख, इंडिया 2020. तरुणांसाठी ज्ञानाचा दीपस्तंभ. स्वप्ने पहा, मोठे स्वप्ने पहा हे मंत्र देणारा. आधुनिक कृषी, निसर्गप्रेमी, व्हायोलिन वाजवणे आणि सुट्टीत पक्ष्यांच्या गाण्याचा रसिक होणे. वैज्ञानिक, आध्यात्मिक, विज्ञान आणि मानवतेचा अवैद्यत संगम. कर्मयोगी. कर्म हेच पूजा. या वर्षात शेवटपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये होते. 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथे व्याख्यान देताना देहाचा दीप विझला, पण त्यांनी मागे ठेवली प्रेरणेची ज्योत कायम तेवत आहे. या वर्षात शेवटपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये होते. 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथे व्याख्यान देताना देहाचा दीप विझला, पण त्यांनी मागे ठेवलेली प्रेरणेची ज्योत कायम तेवत आहे. मृत्यू हा अंत नसून नव्या सुरुवातीचा पाया आहे हे त्यांनी आपल्या जीवनातून शिकवले. डॉक्टर कलाम यांचे जीवन म्हणजे कष्ट, इमान आणि ज्ञान त्यांचे त्रिवेणी संगम आहे. यात साधन शुद्ध असावे हे त्यांचे तत्वज्ञान भारताच्या प्रत्येक तरुणाच्या मनात आदर्शाचा दिवा पेटवते. ते केवळ मिसाईलमॅन नव्हते तर मानवतेचे मार्गदर्शक तारे होते. त्यांचा संदेश स्पष्ट आहे. उच्च विचार, उदात्त भावना आणि अथक परिश्रम यांनी भारताला जगातील ज्ञान संपन्न राष्ट्र बनवा. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण सर्वांनी ज्ञानाचा अग्निबाण उंच उडावा. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.